चला तर मग आता चालू घडामोडी विषयी विचारलेले प्रश्न बघूयात. बघा, 14 प्रश्न विचारले होते. 14 पैकी 14 कोणाचे आलेत का ते कमेंट करून नक्की सांगायचंय. पहिला प्रश्न चालू घडामोडीचा, जो सेट बी म्हणजे 37वा आहे. द्रोणाचार्य पुरस्कार 2024 संदर्भात आहे. काय आहे? प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार हे दिलेले आहे. प्रशिक्षक सुभाष राणा यांना जो काही आहे तो पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारासंदर्भात भेटलेला आहे. आणि दीपाली देशपांडे यांना नेमबाजी. त्याच्यानंतर संदीप सगवान बॅडमिंटन नाही हॉकी, तर मुरलीधरन यांना बॅडमिंटन साठी मिळालेला आहे. म्हणजे जर जोड्या जुळवल्या तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी सेन्सॉर रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? तर मोहनलाल खट्टर यांनी हे केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, ठीक आहे, काय आहे की फॅक्च्युअलच आहे, पण ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर ते कोण व्यक्ती आहेत? तर ते संजय मल्होत्रा आहेत. ठीक आहे. त्याच्या नियुक्तीवर जास्त भर होता, प्रायव्हेट सेक्टरच्या नियुक्तीवर पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम ने झाकरी येथे खालील जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले गेले. तर ते कुठं केले गेलेलं आहे? तर ते हिमाचल प्रदेश, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोरा बाबू दप्तरी यांची नियुक्ती करण्यात आली? तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधान निवडायचे आहे. तर पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, बरोबर. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, बरोबर. तर श्री माता वैष्णवी देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे, हे चुकीचं आहे. तर ते माता वैष्णवी देवी येथील नसून ते अमरनाथ यात्रेसाठी ट्रान्झिट कॅम्प आहे. म्हणून पर्याय क्रमांक योग्य उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ आणि ब, म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल? 2 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणी 2025 च्या चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? तर ते कविता अग्रवाल, पर्याय क्रमांक 2, कविता अग्रवाल यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. आता पुढे, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर कोण? हा प्रश्न कोणाचा चुकायला नको. तर ते कोण येतं? नीरज चोप्रा. नीरज चोप्रा हे भालाफेक पटू आहेत आणि त्यांना ऑडी मे 2025 मध्ये ऑडीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता पुढचा प्रश्न 45वा काय आहे की दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. ही दिनांक कदाचित चुकीचा वाटतो. जागतिक संगीत दिन 2025 ची थीम हिलिंग थ्रू हार्मनी हे बरोबर आहे. म्हणून मी पर्याय क्रमांक 2 हेच निवडेल. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. आणि मला वाटतं की तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तो 9 सप्टेंबर ऐवजी मला वाटतं की 21 जून असावा. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. जागतिक संगीत दिन. त्याच्यानंतर 46वा प्रश्न काय आहे की एआय ऍक्शन स्पीकर परिषदेसंदर्भात आहे. अध्यक्ष, मी वाचत नाही प्रश्न, स्किप करतो कारण की तेवढाच वेळ जाईल. तर याचं योग्य उत्तर फक्त सांगून देतो. याचं योग्य उत्तर भारत आणि फ्रान्स, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. तुम्ही वाचून घ्या, वाटल्यास पॉज करून वाचून घ्या. ठीक आहे. फक्त उत्तर चेक करणं हा या मागील आपला उद्देश आहे. ठीक आहे. आता पुढे 47वा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 संदर्भात प्रश्न आहे. पेन चालत नाही, हा चालतो. ठीक आहे. गर्ल हॉस्टेल, तर हा मनदीप ओला जोडी. फिर उगना कोण आहे?
पार्वती तिरके आणि अंग असुर तर अमर कुगर बोरो आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकम अ बुद्ध अद्वैत कोठार. ठीक आहे, म्हणजे जोडी योग्य जोडी कुठली होईल आता पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, इथं जोड्या लावूनच दिलेल्या आहेत. पुढे 48. हा, एअर न्यूझीलंड जुलै 2025 मध्ये रिकाम जागा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जारी केली. मला वाटतं 3-4 प्रश्न झाले नियुक्तीवरती. तर कोणाची? निखिल रविशंकर. म्हणजे पर्याय क्रमांक कुठे गेले? निखिल रविशंकर, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सेकंड लास्ट. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जागतिक जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधत आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण की जगात आतापर्यंत एवढं मोठं धरण झालं नाही. विद्युत क्षमता त्याची सगळ्यात जास्त राहणार आहे ती ब्रह्मपुत्रा नदीवरती तिबेट येथे बांधत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आता पुढे लास्टचा प्रश्न आहे चालू घडामोडीमधला, युवा आध्यात्मिक शिखर परिषदे संदर्भात आहे. तर काय, वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली. बरोबर, युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता राज्यघटना संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्या प्रश्नाची उत्तरे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सेवा अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.